अगे बाळा, काय करतीयास? अगं दागिना कशाला काढतीयास? घाल घाल. अहो मी घातलेत ना एवढे दागिने. एवढंच? माझ्यासाठी खूप आहे ते. आणि मीच तुम्हाला विचारणार होते, फक्त मंगळसूत्र घातलं तर चालेल का? हे एवढे दागिने नको प्लीज. नग बाई नग, असं काय बी करू नगस. अंगावरून दागिना काढू नगस. पण का? अगं भुवी आली तर चिडल. सूर्यवंशींची सून आहेस तू, अंगावर दागिना घालायलाच पाहिजेत. तू अशी लंकेची पार्वती झालेली तिला आवडणार नाही बघ. पण मला सवय नाहीये खरंच. सवय करून घे ना बाळा. हे बघ, भुवी आल्यावर तिला तू दागिन्यानं मडलेली दिसली पाहिजे. घाल घाल बरी, घाल समजा दागिना घाल. हा ओंक्या, इथं तुझं ते ड्रेसिंग टेबल वगैरे सगळं येणार. हा समजलं ना? इथं तुझं ते पावडर लाली फिली सगळं त्याचं टेबल वगैरे सगळं इथं सगळं सेट होणार. आणि इथं चकाचक करता आलं तर बघा, काय बदलता आलं तर बदला. खरं एकदम चकाचक. थोडक्यात काय, आम्ही देवदेव करून आलो. मास्तरीनबाई रूम मध्ये पाऊल टाकल्या त्यासने असं खोळा वाढला पाहिजे. फ्रेश आलं का लक्षात? सरकार तुम्ही काय बी लोड घेऊ नका, सगळं आम्ही करतो. काय ओंकार? सरकार तिकडनं आल्यावर तुम्हाला कळणार नाही तुमची खोली आहे की स्वप्न. बघे की हवा हनीमूनला कुठे जाणार आहेस? ए अडग्या, पहिलं देवदेव करून होऊ दे, नंतर बघू. गेच काय तर फालतू काय प्रश्न विचारू नको. सरकार आम्हाला छोटे सरकार पाहिजे. ओ सरकार बॉल आहे उडवाय. चल चल चल, बॅगा भरायच्या, सकाळी निघा जायचं. चल कशी आहेस? तुझी काय अपेक्षा आहे? सुखातच असशील ना? हो, सुखातच आहे मी. सुखात न्हाऊन निघतीये तुझ्या कृपेने. अगं इरा, आपली खोटी प्रेग्नन्सी वर्क झाली. ताई एक नंबरची मूर्ख आहे, मूर्ख. अजून राग आहे का? आयुष्यभर राहणार आहे तो. ताई अगं झालं ना आता लग्न. तुझं समाधान झालं ना? ताई टोमणे नको मारूस. तुझं काय काम आहे इथे? ताई अगं मी बहीण आहे तुझी. मला नाही वाटत. हे बघ, मी जे केलं ते तुझ्या सुखासाठीच केलंय. माझं सुख मला कळतं इरा. ताई अगं काय कमी आहे तुला इथे? एवढी श्रीमंती आहे, हाताखाली नोकर चाकर आहेत, पैसा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझ्यावर प्रेम करणारा नवरा आहे. अजून काय पाहिजे तुला? इरा, सगळ्यात जास्त आश्चर्य ह्याचं वाटतं की तू जे काय केलंस त्याचा तुला पश्चाताप तर होत नाहीच आहे, पण ते कसं बरोबर आहे हे तू मला पटवून द्यायचा प्रयत्न करतेस. शेम ऑन यू इरा. बहिणीच्या नावाला बट्टा आहेस तू. आणि तू हे जे काही केलंस ना, त्यामध्ये माझं हित नव्हतं, तुझा स्वार्थ होता. उगाचच तुझ्या खोटेपणाला उदात्तपणाचा मुलामा चढवू नकोस तू. तुझ्यासाठी मी माझं अख्खं आयुष्य उधळून लावायला चालले होते. आणि अगं बया इरा, कशी आहेस? अगं उभी का? बस की. ती निघती आजी. घाई येतील. एवढी काय घाई आहे? परीक्षा आहे तिची, निघायचंय तिला. चहा तरी? नाही, ती घेत नाही चहा. निघायचंय तिला. इरा, अगं अशी अचानक कशी काय आलीस? ते ताई देवदेव करायला चालली आहे ना, त्यासाठी पैसे द्यायला आले होते आणि नारळ द्यायला आले होते. बर, ठेव तिथे. नाही, परीक्षा आहे ना तिची, उशीर नको व्हायला म्हणून म्हटलं. अगं काहीतरी हातावर ठेवते तिच्या. थांब. हातावर निखारा ठेवला एवढा माझ्या. अजून काही ठेवायची काय गरज आहे? येते मी. येऊ नकोस, जा.
हे काय गेली इरा? जाऊ दे आजी, तिला वेळ नव्हता. बर तू तुझा आवरून घे. माझं झालंय आवरून. हाय काय आधिपती कुठं आहे? आधिपती अरे आवरलं का तुझा? हॅलो हॅलो चालेल सगळं आवरलं. धनाजी बॅग गाडीत नेऊन ठेव. नाही नाही काका, राहू दे. थँक्यू, पण फार जड नाहीये बॅग, मी उचलू शकते. अगं ठेवेल किती हो. अहो नाही आजी, खरंच मी नेऊ शकते माझी बॅग बाहेर. छोटी छोटी कामं आपण आपली करू शकतो. अय धनाजी, आमच्या बॅगा बी गाडीत ठेवू. आते येतो का आम्ही? हा या. अगं बया पूजेचं सामान राहिलं, आणते थांब. आलेच. तुमचं वजा आमची जिम्मेदारी. तुमची जबाबदारी तुम्ही धनाजी काकांना दिली. सवय आहे. परावलंबी सवय आहे. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहायची सवय आहे ही. अहो रोजगार देतोय आपण त्यासनी. अहो पण आचारी आहेत ना ते, हे काम आहे का त्यांचं असं ओझं उचलणं? त्याला काय होतं, करतात ते. म्हणून आपण गैरफायदा नको घ्यायला ना. गैरफायदा कसा? हे बघा, जर शिक्षकाला वॉशरूम साफ करायला लावणं हे चूक असेल, तर आचार्याला ओझी व्हायला लावणं हे सुद्धा चूकच आहे. माता माझं ओझं मीच उचल. काय म्हणलं मास्तरीन बाई? अधिपती मला आवडत नाही का? अधिपती मला आवडत नाही. जरा चुकलं काय? या कारण काय हाकललं ताईने? हो म्हणजे नीट नाही बोलली माझ्याशी. मला म्हणली जा इथून. घरातही घेतलं नाही मला. बापरे, म्हणजे तिचा राग अजून गेलेला नाहीये? नाही, त्या एका गोष्टीमुळे आम्हा दोघींचं रिलेशन खराब झालंच आहे. अगं पण त्याच्या बदल्यात आपली लाईफ सेट झाली ना. कुठे काय, नोकरी कुठे आहे तुझी? होणार. भुवनेश्वरी मॅडम परत आल्या ना की सगळं होणार. त्यांना कळत कसं नाही? जाताना अपॉइंटमेंट लेटर देऊन जावं एवढं बेसिक कळत नाही का? अडाणी लोक, बेसिक्स कळत नाहीत ते नाहीच. हिरा, हिरा शांत हो, झालं काय तुला? हे बघ, भुवनेश्वरी मॅडमनी शब्द दिलाय ना, मग त्या पाळणार. थोडासा संयम ठेव, कारण एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी मिळवताना मला फार पायपीट करावी लागली असती. त्याच्यामुळे आपल्याला जे मिळतंय त्याच्यात खुश राहूयात आणि आपली पोळी भाजून घेऊयात. कळतंय ना? बरोबर आहे तुझं. खंडोबा राया रे, तुझ्याच आम्ही पडतो पाया रे. खंडोबा राया रे, तुझ्याच आम्ही पडतो पाया रे. भंडारा 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 भंडारा. हे काय आहे? हा खंडोबा राया, थँक्यू बाबा, तुझ्यामुळे मास्तरीन बाई बोलल्या तरी काय तर. हळू. खंडोबा राया रे, तुझ्याच आम्ही पडतो पाया रे. खंडोबा राया रे, तुझ्याच आम्ही तुझ्याच आम्ही पडतो पाया रे. काय चाललंय तुमचं? काय म्हणजे गाणी लावले आता? माहोल हो माहोल. कसला? अहो जेजुरीला चाललोय आता, एवढं देवाला गाणी लावायला नको तुय, नाही तर झोपी द्या हो. गाणी ऐकायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही डायरेक्ट तार सप्तकातच का सुरू करताय? काय कशात कशात? गाणं गाताना पट्टी असते, मंद्र, मध्य आणि तार. तार सप्तक म्हणजे सगळ्यात वरची पट्टी. बघा, एकतर मंद तर आम्ही नाही आहे, मध्याचं म्हणाल तर आध्यात मध्यात कुणाच्या आम्ही नसतो.
तारेचं म्हणाल तर आम्ही एकदा गायला लागलो की मग तार लागते, मग माहोल, मग दुरळा, मग चिखला दुरळा पाण्यात आग असते हो नुसती. तुम्ही बी गावा गावा नाही गा असं असतं ते. हा असं असते काय? गावाला चाललोय ना म्हणता ना गावा. जॉक होता हो, हसा हसा जॉक होता. जरा आमच्यावर राग घेऊन टाका हो मास्तरीन बाई. बोला की काय तर मास्तरीन बाई, तुम्ही कशा गप्पाल्या? गप्पाल्या म्हणजे ग बसल्या. मम्मी अधिपती बरोबर त्या गाडीत मी असणार होते, पर मानानं ती गोरीपाल बसले. काय गोरीपाल? मास्तरडी अगं जरा हळू बोल ना. अगं ताईचे शेर आहेत बरोबर. गप्प बस की जरा. चंचे, तू आधीच का नाही जाऊन बसली का त्या गाडीत मुद्दाम? असं नाही मम्मी, मला मानानं बसायचंय अधिपतीच्या बाजूला. मम्मी असं काहीतरी व्हायला पाहिजे काही मास्तरडी आज कोल्हापुरात परत आलीच नाही पाहिजे. काय भाषा आहे तुमची? तुमची भाषा ही रांगडी, वागणं ही रानटी. अगाई ग, आम्ही काय जंगलातल्या रेड्यावानी अशी शिंग मारते काय? अहो सावकाश ना. काय करताय तुम्ही? गाडी चालवताय, काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? अहो आम्ही शिंग मारत नाही, आम्ही फक्त शिंगतोय, शिंगिंग करतोय. जॉक होता जॉक. बापरे, आमच्या शिंगिंगचा एवढा त्रास होतोय का मास्तरीन बाई? हो. तुम्ही दुसऱ्याला काय वाटतं ह्याचा पण विचार केला पाहिजे ना. मला जर आता असं वाटलं की तुम्हाला चिमटा काढावा आणि मी चिमटा काढला तर चालेल तुम्हाला? तुम्ही कुठे चिमटा काढला? पण उदाहरण दिलं मी. उदाहरण दिलोय बरोबर, पण तुम्ही आम्हाला चिमटा काढला तर चालतंय बरं काय? मला नाही चालणार. का? त्याला काय होतंय? त्याला काय होतंय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, काय हवंय ह्याचा मी विचार केला पाहिजे. मला जे वाटतंय ते तुमच्यावर लादण्यात काहीच अर्थ नाही. असं एवढं काटेकोर वागून चालते? अहो करायला काय झालं? जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार. का? आम्ही अडाणी आहे म्हणून? शिक्षणाने फरक पडतो माणसाच्या वागण्यात. बर स्वारी मास्तरीन बाई, मला वाटलं नव्हतं आमच्या शिंगिंगचा तुम्हाला एवढा त्रास होईल. जाऊ दे, रागू नका आमच्यावर. आता काय शिंगिंग बिंगिंग करत नाही, आता सगळं स्टॉप बस. रागावले असं काही नाही. आपण दोघंही वेगळ्या वातावरणातून आलो आहोत. चूक कोणाचीच नाहीये. पण तुम्हाला जे नॉर्मल वाटतं ते माझ्यासाठी खूप आहे आणि माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. मी प्रयत्न करतेय समजून घेण्याचा, जुळवून घेण्याचा, पण नाही जमत पटकन. नाही बरोबर आहे हो, बरोबर आहे. आम्ही त्या बाबतीत काय म्हणलेलंच नाहीये. कसं आहे, तुम्ही तुमच्या आई बापाला सोडून आला, तुमचं घरदार सोडून आला आमच्याकडं. तुमच्या मनाचा विचार आम्ही केला पाहिजे, समजून आम्ही घेतलं पाहिजे, जुळवून आम्ही घेतलं पाहिजे, तुम्ही नाही. आमच्यासाठी काय बदललं? काहीच नाही. पुरुषासाठी काय बदलतंय? सगळं तर बाईसाठी बदलतंय. आमची माणसं तीच, आमचं घरदार तेच. बदललं तुमच्यासाठी, जबाबदाऱ्या बदलल्या, सगळंच बदललं ना आजूबाजूचं. आम्हालाच कळायला पाहिजे होतं, आमचं जरा चुकलंच. पण सुधारायची इच्छा बरं काय. आणि तुम्हासनी आमच्या चुकीची दुरुस्ती करावीशी वाटली तर हक्कानं कान धरून सांगत जावा, पण गप्पालू नका. गप्प असतं ते. हा तेच देऊ. थोडक्यात रुसून बसू नका सा. मी नाही रुसून वगैरे बसली. तर आता तिकडनं खिडकीच्या बाहेर बघायला आहे, बाहेरची झाडं बिड. इथं तुमचं स्वतःच झाड आहे, इथं पर्सनल प्रॉपर्टी. त्याच्याकडे बघणं झालाय, त्याच्या संग बोलणं झालंय. बाहेरची झाडं बघताय, बाहेरच्या झाडांसंग बोलताय. हे वारे तुमचं का? हे काय निवडुंगाचं झाड आहे? आम्हाला काय काठी आहेत मोठे मोठे, टोचतात तुम्हाला. आणि मग खंडोबाराया खंडोबाराया रे रुग्या मी बडदोबाया रे. अगं इरा, काय हे काय? साठोऱ्यांचा डबा तिला द्यायचा होता ना इरा, विसरलीस ना तू? अगं प्रवासात हवे होते तिला, का नाही दिलास? पैशीवाली झालीये ना ती, माज आलाय तिला नुसता माज. इरू, अगं का चिडचिड करतेस एवढी? तुम्हाला माहित नाहीये बाबा,
आणि आई, तुझ्या साठवऱ्यांची गरज नाहीये ताईला. तिच्या घरी आचारी आहेत ना मिठाई बनवायला, नवरा आहे पैसे उधळायला. श्रीमंत झालीये ताई, आपली गरज नाही उरली तिला आता. इरा, काय बोलतेस तू? इरा, काय झालंय? मला घरातही घेतलं नाही ताईने, बाहेरच्या बाहेरच हकलून दिलं. अगं आई, मला तिने पाणी सुद्धा विचारलं नाही. कसला आलाय ग एवढा माज? नाही नाही, अक्षू असं अजिबात करणार नाही, शक्यच नाही असं. हो ना बाबा, सासरी गेल्यापासून ताई बदलली. श्रीमंतीची ना हवा गेली तिच्या डोक्यामध्ये. मला हडतूड केलं तिने. मी तर तिच्याकडे कधीच जाणार नाहीये. आणि तुम्ही पण शहाणे असाल तर तिच्याकडे अपमान करून घ्यायला जाऊ नका. इरा, अगं इरा. हा आई साहेब, आता जस्ट पोहोचलो हॉटेलवर. हे काय आत्ताच? होय, आणले सगळं आणलंय. होय, तुम्ही सांगितलं तसं सगळं होणार. हा, मी करतो तुम्हाला रूमवर गेल्यावर फोन करतो. हा हा हा. नमस्कार, आदिपती सूर्यवंशी. होय होय. तुमच्या नावाने 3 रूम बुक केल्यात भुवनेश्वरी मॅडमनी. अरे संदीप, साहेबांचं सामान आण ना. नाही नको, आम्ही आणतो आमच्या बॅग्स. अहो नको मॅडम, घेतील ना. अहो नको मॅनेजर साहेब, छोटी छोटी कामं आपण आपली करू शकतोय. हा काय मास्तरीन बाई. गेला तो. आता कशी करणार आपण आपली छोटी छोटी कामं? मी तुम्हाला रूम दाखवू का? लवकर दाखवा. या प्लीज. हो या या या. चला. वय वय. चल मास्तरीन बाई, आंघोळ पिंगोळ करून घे आणि नववार साडी नेसून ये. हा बापरे, मला नऊवारी नाही नेसता येत. अगं, पर सूर्यवंशाची सून नववार नेसून जाती हेच रीत आहे. आणि तुला तुझ्या आईनं काही शिकवलं नाही का ग, नववार कशी नेसायची असती? हाय बाई, बर ठीक आहे, चल लवकर, मी नेसवते. चल चल लवकर चल. पोरं पोचली बरं का जेजुरीला. सत्यनारायण घातला ती संसाराचा गाडा सुरू. मी अधिपतीला बोलणार आहे, वर्षभरात नाचमंडप खेळलं पाहिजे अंगणात. होय काय? अधिपतीशी नग बोलू. मग काय? लक्ष्मी, मुलगी पाहिजे. वय पहिली बेटी धनाची पेटी. बघ, पण वंशाला जीवा न ग का? दोन लेकर, पोरगा पण आणि पोरगी पण. होईल समजा काही मनासारखं होईल बघा. समजा ठीक होईल. आई अंबाबाईच्या कृपेनं गोकुळ नांदल बघा घरात. आता मी साडी नेसवली तुला, पर हितनं पुढे तू साडी नेसाय शिक. काय तू शिकून घे बाई नऊवारी. पण मला 6 वारी नेसता येते. हाय का आता? अगं, सूर्यवंशींच्या घरामध्ये का नाही दर महिन्याला पूजा अर्चा दरबार कार्यक्रम हे समजा होतंय ग. त्या वेळेला तुला नऊवार नेसावीच लागल. आणि डोसक्यावर पदर बी. कसं आहे, देवाच्या कामात काय बी कसूर करून चालत नाही ताईला. नाही कसं आहे, देवाचं समज नीट करायला लागतं म्हणून म्हटलं. तुम्ही झोपताना पण साडी नेसता? नाही, म्या गाऊन घालती, मम्मी बी गाऊनच घालती. पर का ग? मी पण झोपताना गाऊन घातलं तर चालेल का? मला साडीत झोप नाही येत. अगं, आमासनी तसं काय बी नाही, पर ताईला चालणार नाही ना व. म्हणजे कसं आहे बघ, तू आता या घरची सून आहेस म्हणल्यावर तुला घराच्या रीती भाती पाळावंच लागतील की. आमचं काय, आम्ही थोडी ना सूर्यवंशी आहे, अजिबात नाही. आणि कसं आहे, मला बी ताईच्या काय काय गोष्टी पटत नाही. पर काय करायचं, तिला बोलू बी शकत नाही. आता माझी पोरगी बी तुझ्याच वयाची आहे की. आता तुझ्या जागी मी तिला बघते, मी घेईन एक वेळ समजून. पर ताईला हे कळलं
तर ताई मला घराबाहेर काढेल ग. म्हणून कसं आहे, ताईचा स्वभाव का नाही लई मुडी हाय. एकदा का डोसकं फिरलं का फिरलं. म्हणजे आपण तिच्यासाठी काय चांगलं केलंय हे ती समजा विसरती बघ. त्यातर माझी पुरी जिंदगी तिच्यासाठी झिजवली आणि त्या बदल्यात मला काय मिळालं? ठेंगा. चल ये बस. मम्मी अगं तिला बी येईलच की मावशीचा अनुभव. मावशीनं आत्ताच तिला गुडघ्यावर आणलंय बाई. ए बाई, मावशी समोर रोज नाक घासाची तयारी ठेव बर का. का? अगं का म्हणजे तिला आवडतंय समज. लोक तिच्या टाचेखाली आहेत. हा, तिला हांजी हांजी करत्यात, तिची हुजरेगिरी करत्यात, हे समजा आवडतंय तिला. आणि हे बघ सगळ्यात महत्वाचं, अधिपती पूर्ण तिच्या प्रभावाखाली हाय. तुझं काय बी चालणार नाही बघ घरात. आणि ते तुझं काय ते शाळा बिळा हे समजा इसरा ग. ताईनं प्लॅन बनवले तुला मास्तरणीची मोल करीन कशी करायची.